शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्तेही आता जोडले गेले आहेत. डॉक्टर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की असं सुरुवातीला वाटत होतं, बोललं जात होतं, स्वतः एकनाथ शिंदे यांनी असा दावा केला होता की आम्हाला 45पर्यंत जागा मिळू शकतात. आता तुम्ही 40पर्यंतही पोचताना दिसत नाही आहात. तुमचा अंदाज काय आणि काय तुम्हाला वाटतं याच्यातली विश्लेषण कसं कराल? नाही, याचं विश्लेषण असं करता येईल की आमचा अंदाज बरोबर होता की आम्हाला 45 ते 50पर्यंत मिळायला पाहिजेत. त्या दृष्टीने आमची पूर्ण आखणी झाली होती. पण मला वाटतं की कुठेतरी जर साऊथ बॉम्बे जर तुम्ही बघाल तर साऊथ बॉम्बेमध्ये मतदान खूप कमी झालं आहे. म्हणजे भाजपचं जे साऊथ बॉम्बेमधलं मतदान आहे की जे टावरमध्ये राहतं, गुजराती आणि बिगर मराठी समाज आहे, तो ज्या प्रमाणात उतरायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो उतरलेला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे त्या पट्ट्यामध्ये आम्हाला कमी मतदान झालं आहे. म्हणजे मुंबईच्या पट्ट्यामध्ये तो जो मतदार होता तो फिरला नाही आणि आमची मतं जी होती शिवसेनेची ती ट्रान्सफर झालेली दिसत आहेत तुम्हाला पूर्ण मुंबईत. त्याच्यामुळे भाजपचे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचं योगदान पण तेवढंच आहे, कारण आमची मतं ट्रान्सफर झालीत. पण भाजपची काही अंशी मतं जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती साऊथ बॉम्बेमध्ये ती आमच्याकडे झाली नाहीत आणि साऊथ सेंट्रलमध्ये पण काही झालेली नाही. त्याच्यामुळे त्या समाजात तो जो गॅप आम्हाला मिळाला त्याचा तुम्हाला फटका बस. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता फारसा प्रतिसाद मुंबईकर देणार नाहीत. मराठीचा मुद्दा चालणार नाही, भावनेचा मुद्दा चालणार नाही, असा प्रचार सातत्यानं तुमचे नेते करत होते. पण असं दिसत नाही आहे. 73 म्हणजे सबस्टॅन्शियल जागा आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला. नाही, मला वाटतं की आता पूर्ण निकाल आल्यानंतर मिलिंदजी किती मतांनी त्यांचे निवडून आलेत आणि कुठच्या प्रभागात आलेत, कुठची मतं ट्रान्सफर झालीत हे बघितल्यानंतरच कळेल. पण ओव्हरऑल ज्यावेळी आम्ही फिरत होतो, आजही माझं तेच मत आहे की पहिलं सगळ्यात प्रेडिक्शन मी NDTVवर करतोय की दोन्ही भाऊ या रिझल्टनंतर एकत्र राहणार नाहीत. 6 महिन्यानंतर आपल्या लक्षात येईल की राज ठाकरे साहेब या युतीतून बाजूला गेले असतील, कारण त्यांचं पण इतकं नुकसान उद्धव ठाकरेंबरोबर आल्यामुळे झालं आहे की ते भरून काढायचं असेल तर त्यांना उद्धव ठाकरेंच्या सावलीत राहून फायदा नाही. त्याच्यामुळे ते बाहेर पडतील 6 महिन्यानंतर. राहिला प्रश्न आमचा, तर आमच्याकडचे जे लोक आहेत, आता आमची जी पोझिशन आहे ती पोझिशन स्ट्रेंथन करण्यासाठी काय करावं लागेल, संघटनात्मक बांधणी कशी करावी लागेल, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू.